नमस्कार मंडळी. तर आज स्टार्स ऑफ बापच्या न्यू एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत योजना खेमनर, ज्यांची मूर्तीला महान आणि कीर्ती पण महान अशा सोबत आहेत आपल्या. तर योजना, प्लीज मला तुझं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन, मला तर काय सर्व आपल्या प्रेक्षकांना देशील का? हो नक्कीच. माझे नाव योजना खेमनर, मी राहणार ओझर बुद्रुक. आता सध्या मी बाप कंपनीमध्ये BCA थर्ड इयरमध्ये VMS बेस्ड प्रोजेक्टवरती अँग्युलर टेक्नॉलॉजीवरती फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करते. तर योजना, मला आहे ना आज तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे की तुझं प्राथमिक शिक्षण कसं झालं, म्हणजे तू बाप कंपनीपर्यंत कशी आलीस? सो मी 3 वर्षाची असतानाच काकांकडे गेले होते. तर तिथे माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी गावाकडे आले होते. तिथे खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय येथे 5वी ते 10वी पण शिक्षण केलं. त्यानंतर मी 11-12 हे BJP सायरी ज्युनियर कॉलेज इथे केले. अच्छा. तर मग तुला हे बाप कंपनीबद्दल कसं कळालं? बाप कंपनीबद्दल 11-12 झाल्यानंतर सगळ्याच असं असतं की काही जरी क्षेत्र निवडायचे, कुठेतरी करायचं आहे. माझं पहिल्यापासून ठरलेलं होतं की मला IT मध्येच करिअर करायचं आहे. पण मग एक असतं ना की एक 12 झाल्यानंतर आपण CET नीट देतो. तर मग मी पण CETची एक्झाम दिली होती, JEEची पण दिली होती, पण मी रिझल्टचा वेट करत होते. मग एक दिवस असंच घरी बसलो होतो, माझी बहीण आली होती घरी. तर तिने मला बाप कंपनीबद्दल माहिती सांगितली की इथे असं असं आहे. तर मग मी त्यानंतर इथं कंपनीमध्ये आले, व्हिजिट केलं. तर व्हिजिट केल्यानंतर मला इथे सानप सरांशी माझं बोलणं झालं. तर इथं आल्यानंतर मला त्यांचे 2च वाक्य जास्त आवडले. तर त्यातलं पहिलं असं होतं की एका शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उघडलेली कंपनी, आणि दुसरं म्हणजे असं की थेरी नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये जास्त भर. ह्या 2 गोष्टी मला जास्त आवडल्या, त्यामुळे मी इथे ॲडमिशन घ्यायचा निर्णय घेतला. खूप छान योजना. पण माझा असा प्रश्न होता की बघ, खूप जणांचं असं स्वप्न असतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. तर तुझं लहानपणापासून स्वप्न काय होतं आणि तू कशी चेंज झाली तुझ्या म्हणजे लाईफमध्ये की तू बाप कंपनीचा विचार केला? तुला आधी डॉक्टरच व्हायचं होतं का की दुसरं काही? लहानपणापासून प्रत्येकाचं असं असतं की लहानपणापासून आपण एक स्वप्न बघतो, पण जसं एज वाढतं तसे आपले स्वप्न पण बदलतात एजनुसार. तर माझं आधी पहिलं म्हणजे 5वी पर्यंत वेगळं होतं, 10वी पर्यंत वेगळं होतं. पण मग नंतर ज्यावेळेस 11-12 केली त्यानंतर मला IT मध्ये करिअर करायचं होतं. कारण कोरोनाचा पिरियड असा होता की ज्यामध्ये लोकांना घरी बसावं लागलं होतं, जॉब्स नव्हते. मग हा विचार करून नंतर मी IT मध्ये करिअर करायचं निवडलं. मग त्यानंतर कॉलेज बघताना सगळं टॉप कॉलेज बघतो आपण मार्कच्या बेसवरती. तर माझं अमृतवाहिनी जवळ होतं, मग अमृतवाहिनी चाललं होतं. पण मग त्याआधीच माझा रिझल्ट लागण्याच्या वेळेस माझ्या बहिणीने मला इथली माहिती दिली. सो मग मी इथं व्हिजिट केलं होतं. तर योजना, मला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये नाही जायचं, बट मी हे जाणू इच्छिते की तुझ्या पॅशन काय, की तुला काय करायला आवडतं? माझं फॅशन म्हणलं तर आता मी IT मध्ये करते. ऑफकोर्स मला कोडिंग तर ही आवडतेच करायला. त्यासोबत मला मूव्ही बघणं, ट्रॅव्हलिंग करणं, या सगळ्या गोष्टी पण आवडतात. तर मग तुला असं का वाटतं बाप कंपनीच का? बाप कंपनीच का? तर हा क्वेश्चन मला खूप जणांनी पण केला की बाप कंपनीच का? जेव्हा मी इथं आले होते तेव्हा फक्त फर्स्ट फ्लोअर होतं. तेव्हा वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे फ्लोअर होतील वगैरे, किंवा मी एवढं नॉलेज आतापर्यंत घेईल. पण बाप कंपनीमध्ये एक गोष्ट अनुभवायला भेटली की थेरी बाहेर कॉलेजमध्ये गेलं तर मला सगळं थेरीच नॉलेज भेटत होतं. तर इथं कसं की जास्त प्रॅक्टिकलवरती फोकस आहे. मी ज्यावेळेस आले त्यानंतर इथे स्टार्टिंगला मला 11-12ला माझा IT सब्जेक्ट नव्हता. मग इथं आल्यानंतर माझं IT सब्जेक्ट नसल्यामुळे मला कॉम्प्युटर काय असते हे काही माहीत नव्हतं. मग इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला कॉम्प्युटरचं टायपिंगपासून सगळी प्रॅक्टिस करून घेतली. त्यानंतर इंग्लिशवरती फोकस जास्त करून घेतलं, जेणेकरून माझं कम्युनिकेशन चांगलं झालंय. आणि त्याचमुळे आज मी इथं बोलते पण आहे की जेणेकरून माझा म्हणजे कॉन्फिडन्स पण आलाय. ओके. बाप कंपनी कॉन्फिडन्स बिल्ड करतेच, जसं की तुला माहिती असेल. तर योजना, तुझा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा आहे? सो मला आज इथं येऊन 3 वर्ष झाले. तो माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता की आज काहीतरी वाटतं की मी काहीतरी केलंय माझ्या लाईफमध्ये. हे बाहेर असेल तर मी नसते करू शकले. तर इथं ज्यावेळेस मी स्टार्टिंगला आले होते त्यावेळेस मला इथलं काही माहीत नव्हतं, कोणत्याच गोष्टीबद्दल मी आधी अवेअर नव्हते. घरच्यांपासून लांब पण कधी राहिले नव्हते आणि मी फर्स्ट टाईम हॉस्टेलला पण होते. तर इथं आल्यानंतर आम्हाला स्टार्टिंगला इंग्लिशवरती जास्त फोकस होता. आमचे रोज डेली लेक्चर होत होते. त्यानंतर HTML CSS ज्यावेळेस स्टार्ट केलं तर त्यावेळेस आम्हाला नाईट शिफ्टही करावं लागली. खूप वेळेस म्हणजे रात्रीचं जागावं पण लागलं त्या गोष्टी. पण आज असं वाटतं की त्या गोष्टींमधून मी काहीतरी शिकले, काहीतरी केलंय. राव सरांनी घडवलं तर ते काहीतरी योग्य व्हावं यासाठी त्यांनी सर्व केलं होतं. आणि आज असं वाटतं की त्यांनी जे केलं ते आमच्यासाठी योग्य होतं. योजना, मला तुला असं क्वेश्चन करायचं आहे की तू कशी वेगळी आहे तुझ्या मैत्रिणींपेक्षा, मित्रांपेक्षा? जसं की आता ते बाहेरच्या कॉलेजेसमध्ये असतील,
मग त्यांच्यात आणि तुझ्यात काय डिफरन्स आहे? बिकॉज तू इकडे बाप कंपनीमध्ये जे की फार खडकाळ माळ रानात आहे आणि तुझे फ्रेंड्स मॉडर्न लाईफस्टाईल जगताय, लक्झरियस लाईफ. कसं म्हणजे हँडल करशील तू हे? सो मी इथं आले तेव्हा इथलं वातावरण बघून असं वाटलं होतं की मला माझी लाईफ एन्जॉय नाही करता येणार आणि ते झालंच. ते झालं, पण ते काही ते झालं, त्यातून माझा पण काहीतरी फायदा झाला की आज मी एक चांगले डेव्हलपर बनले. फ्रंट एंड साईड माझी परफेक्ट झाली आहे. तर माझ्यासोबतच माझी एक फ्रेंड आहे, ती सध्या श्रमिक कॉलेजला BCS करते आणि माझी स्वतःचीच बहीण आहे की जी माझ्याबरोबर होती, ती पण इंजिनिअरिंग करते. पण त्यांच्यात आणि माझ्यात एक फरक आहे की ते फक्त कॉलेजचं थिअरी नॉलेज लर्न करताय. जसं की आणि तसं माझं इथं कसं होतं की मी इथं प्रॅक्टिकल पण करते, माझं दोन्ही सोबत चालले, माझं कॉलेज पण चालले प्लस मी इंटर्नशिप पण करते. आणि जो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये पाहिजे, जो की आपण एक इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन एक नंतर करतो 4 वर्ष झाल्यानंतर इंजिनिअरिंग नंतर, सो माझं दोन्ही पण सोबत चालली. आज मी इतकी कॉन्फिडंट आहे की मी कुठे पण जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकते, इंटरव्ह्यू क्रॅक पण करू शकते, इतका मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आला इथे राहून. आणि इथे एकाच गोष्टीवरती मी आले होते की इथं प्रॅक्टिकल नॉलेज जे भेटतं थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल, सो ते पण मला बघायला भेटलं. योजना, मी असं ऐकलंय की तू म्हणजे प्रोजेक्टवर आहे. हो. तर तू कोणते कोणते प्रोजेक्ट केलेस किंवा आता कोणत्या प्रोजेक्टवर आहे? सो मी आधी बाप कंपनीच्या इंटरनल प्रोजेक्टवरती म्हणजे की बाप प्लॅटफॉर्म ERP यावरती काम केलं आहे आणि आता मी इंटरनॅशनल प्रोजेक्टवरती काम करते. तर मग क्लायंट प्रोजेक्टवरचा एक्सपिरियन्स कसा आहे तुझा? क्लायंट प्रोजेक्टवरचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. त्यातून मला खूप गोष्टी अनुभवायला भेटल्या, शिकायला भेटल्या. जसं की आपल्या मॅनेजर्सशी आपण कसं बोललं पाहिजे, टीम लीडशी कसं बोललं पाहिजे, स्नॅकअप कॉल असतात, त्यामध्ये मीटिंग असतात, त्या कशा अटेंड केल्या पाहिजे, आपण समोरच्याशी इंटरॅक्शन कसं केलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. बाप कंपनीमध्ये येऊन कोणीतरी खरंच एक काहीतरी घडतंय हे पाहून आनंद होतोय आपल्या सर्वांना, इवन सगळ्यांनाच. मला तुला असं विचारायचं आहे की तू बाप कंपनीमध्ये येऊन नुसतं कोडिंगच केलं की बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज, जसं की माझं असं म्हणणं आहे, जर कोडिंगमध्ये कोणाचं एखाद्याचं डोकं चालत नसेल किंवा तो इंटरेस्टेड नाही आहे, तर बाप कंपनी दुसरे काय म्हणजे ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड करतील किंवा स्किल्स? हो, इथे येऊन मी कोडिंग व्यतिरिक्त मार्केटिंग, समोरच्याशी कसं बोललं पाहिजे, आपण समोरच्या असं बोललं पाहिजे की आपल्याला स्वतःला पण विकता आलं पाहिजे. जर आपल्याकडे एखादी गोष्ट असेल तर ते आपल्याला बाहेर जाऊन कुठंतरी काहीतरी करायचं म्हटलं तर आपल्याला बोलणं पण आलं पाहिजे समोरच्याशी. सो मी इथे येऊन मार्केटिंग पण शिकले, त्यानंतर कोडिंग तर ही मी शिकलेच आहे. नंतर माझा एक आपल्या याच्यामध्ये कुठे गेल्यानंतर आपल्यामध्ये एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे कॉन्फिडन्स. तो पण माझा इथे येऊन बिल्ड झाला आहे. सो त्यामुळेच मी आज इथं पण बोलू शकते तुझ्याशी. सो या सगळ्या गोष्टी मी शिकले. ह्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी की जे मी शिकते. माझा असा प्रश्न आहे तुला, येत्या 5 वर्षात तुला कुठं बघशील? येत्या 5 वर्षात मी नक्कीच एखाद्या चांगल्या जॉबच्या पोझिशनवरती असेल. ओके. बाप कंपनीमध्ये की दुसऱ्या कंपनीमध्ये? ते डिपेंड आता. तुला कसं वाटलं या पोझिशनला राहून बाप कंपनीमध्ये? नक्कीच छान वाटलं. एक चांगला अनुभव भेटतोय, चांगलं शिकायला भेटते. आज असं वाटतं की जर मी या ठिकाणाहून बाहेर असते तर मी या सगळ्या गोष्टी नसते करू शकले. सो थँक्स टू राव सर, ज्यांच्यामुळे मी आज इथे, अँड माझे मेंटर जे की मला अजून पण टीम लीड करताय. जर तू बाप कंपनीमध्ये नसती तर तू स्वतःला कुठे ठेवलं असतं किंवा तू कुठे असते आता? जर मी बाप कंपनीमध्ये नसते तर मी नक्कीच अमृतवाहिनी कॉलेजमध्ये असते. तिथे मी बहिणीसोबत तिथे मी इंजिनिअरिंगच करत असते. आणि मला नाही वाटत की मी जिथं आता पण तिथं जेवढं नॉलेज घेतलंय किंवा जेवढं मी कोडिंगमध्ये पुढे गेले ॲज अ डेव्हलपर म्हणून, किंवा एखाद्या लाईव्ह प्रोजेक्टवरती मी सध्या काम करते, जे की मुलं इंटर्नशिप केल्यानंतरही त्यांना लवकर भेटत नाही, जे की मी इथं कंपनीमध्ये करते ते मला करायला नसतं भेटतं. एक मुलगी म्हणून सिक्युअर वाटतं का तुला? हो नक्कीच, एक मुलगी म्हणून मला तर खूप सिक्युअर वाटतंय. आणि त्यात मी हॉस्टेलला पण आहे, त्यामुळे आणखीच एक सिक्युरिटी आहे. तर तू आपल्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिते का? हो नक्कीच. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू राव सर. म्हणजे की एका शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची मुलं तिथे येऊन शिकू शकतात. जे नॉलेज त्यांना बाहेर जाऊन लांब ज्यांना पॉसिबल असतं ते मुलं पण इथं जवळ आसपास घेऊ शकतात. त्यांच्यामुळे आज मी इथं कॉन्फिडेंटली बोलू शकते. त्यांच्यामुळे खूप काही गोष्टी अनुभवायला भेटल्या आहे व एक मुलगी म्हणून माझी लाईफ कुठेतरी सिक्युअर झाली आहे असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. तर योजना, तुझ्याशी बोलून आज खरंच खूप छान वाटलं. एक छान प्रकारच्या आपल्या गप्पा झाल्या बाप कंपनीबद्दल. कळालं की तुला कसा एक्सपिरियन्स होता तुझा बाप कंपनीबद्दलचा. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्या पण समजल्या मला, प्रेक्षकांना.
तर खरंच बाप कंपनीमध्ये जो कोणी येईल तो एक उत्तम व्यक्तिमत्व घडेल त्याचं, जसं योजनाने आपल्याला सांगितलेलं आहे. तर योजना, थँक्यू व्हेरी मच. आणि भेटूया आपण न्यू एपिसोडमध्ये अशाच कोणत्या तरी नवीन व्यक्तिमत्वासोबत.